नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत खोक्याबाई यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. नेमका हा खोक्याबाई आहे कोण? खोक्याबाईची ओळख बघायला गेलं तर खोक्याबाई हे आष्टी शिरूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत असं व्हिडिओमध्ये आणि न्यूजमध्ये आजकाल दिसून येत आहे. राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे आणि सध्या ते भाजप पक्षाचे सक्रिय सदस्य, आदिवासी समाजातील एक पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. फक्त राजकारणच नाही तर ते आदिवासी समाजाचे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा आहेत. खोक्याबाईची संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत. पैशाच्या जोरावर त्यांनी आपल्या परिसरात मोठा प्रभाव निर्माण केला आहे. लोकांमध्ये ते आपल्या सत्ता प्रदर्शनामुळे चर्चेत असतात. त्यांच्या विरोधात अनेक आरोप झाले आहेत, पण त्यांचा दरारा कायम आहे. खोक्याचं नाव सतीश भोसले आहे. काही लोकांना खूप गैरसमज झालेला. काही लोकांना वाटत होते की खोक्या हा भोसले म्हणजे मराठा समाजाचा आहे, पण तसे नसून खोक्या हा आदिवासी समाजाचा आहे. खोक्या हा खंडणी वसूल करतो, अर्धे पैसे स्वतःला ठेवतो, अर्धे पैसे कुठं देतो अजून याचा काही कल्पना नाही. खोक्या चोरी करतो. खोक्याला गळ्यात सोनं घालायचा खूप नाद आहे. खोक्याचं घर हा पत्र्याचं साधं असून त्याच्या घरी AC आहे असे लोक सांगतात. व खोक्याकडे फोर्ड इंडिओर 7 नंबरची गाडी आहे. त्यांच्या परिसरातील लोक सांगतात की खोक्याबाईने आत्तापर्यंत 200हून अधिक हरणांची शिकार केली आहे. फक्त हरणच नाही तर मोरांची सुद्धा त्यांनी शिकार केल्याचे बोलले जाते. 8 दिवसापूर्वीच त्यांनी आणि दिलीप ढाकणे यांची मिळून जंगलात हरणांची शिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र थांबवण्यात आले. या प्रकरणानंतर दिलीप ढाकणे यांचा मुलगा याने खोक्याबाईंना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या खोक्याबाईंनी त्याला मारहाण केली. असा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक लोकांनी याबाबत संताप व्यक्त केला असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. पुढे काय होणार? खोक्याबाईच्या या कृत्यामुळे कायदेशीर कारवाई होणार का? त्यांच्या विरोधात कोणती पावले उचलली जाणार का? दिलीप ढाकणे व त्यांच्या मुलाने अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना जब्बर मारहाण खोक्याबाईने केली आहे. दिलीप ढाकणेचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे याच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला लंगडत चालावे लागत आहे. त्याच्या अंगावर वारी आहेत. दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा 19 फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा API धोरवड त्यांनी त्यांना हाकलून लावले असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याबाई यांचा आका कोण आहे याच्यावर गावकऱ्यांनी अजून काही म्हटलेले नाही, पण तसेच काही गावकरी म्हणत आहेत की सुरेश धसच हे त्यांचे आका असून त्यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर आम्ही शिरूर बंद करून आमरण उपोषणाला बसू असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. खोक्या हा सुरेश अण्णा धस यांच्या जवळचा आहे. तसेच खोक्याची एक कॉल रेकॉर्डिंग पण व्हायरल झालेली आहे. त्यात सुरेश अण्णा धस त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत व खोक्या हा सुरेश अण्णा धसला दैवत मानतो. धस यांनी स्पष्ट न्यूज मीडियामध्ये सांगितलं आहे, कितीही जवळचा असेल तरी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. हे सुरेश अण्णा धस यांनी मत त्यांचे व्यक्त केले आहे. मित्रांनो, या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा व सबस्क्राईब नक्की करा.